एक महत्त्वाची बातमी समोर येते। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या मुंबईत दाखल झालेत। मुंबई दौऱ्यात अमित शाह यांची विनोद तावडेंमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। राज्यातील मराठा आरक्षणासह बिहार निवडणूक आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबतही त्यांनी माहिती घेतल्याची माहिती समोर येते। अमित शाह यांनी विनोद तावडे यांच्याकडून ही माहिती घेतली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण बघतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत दाखल झालेत। मुंबई दौऱ्यात अमित शाह यांची विनोद तावडेंसोबत चर्चा झाली। राज्यातील मराठा आरक्षणासह बिहार निवडणूक आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत देखील त्यांनी चर्चा केली। मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबत देखील अमित शाह यांनी माहिती घेतली आहे। केंद्रीय गृहमंत्री हे 2 दिवस मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत। सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झालेत। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, काय अपडेट? नक्कीच, खरं तर एकीकडे गणेश उत्सव आणि दुसरीकडे एकंदरीतच मराठा आरक्षणासाठी आलेले मनोज जरांगे पाटील, या सगळ्यामुळे एकंदरीतच आजचा जो अमित शाह यांचा जो दौरा आहे तो चर्चेत आहे। खरं तर अमित शाह यांनी आल्यानंतर विनोद तावडे यांच्याशी देखील मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा पाहायला मिळते। बिहार निवडणूक, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि राज्यातील मराठा आरक्षण या संदर्भात विनोद तावडे यांच्याशी चर्चा त्यांची झालेली आहे। खरं तर आज अमित शाह जे आहेत ते लालबाग च्या राजाचं दर्शन घेणार आहेत। त्यानंतर ते आशिष शेलार यांना देखील भेटणार असल्याची माहिती आहे। आशिष शेलार यांचं बँड्राला जे गणेशोत्सव मंडळ आहे तिथे देखील बाप्पाचं दर्शन घ्यायला ते जाणार आहेत। आणि एकंदरीतच जर चित्र बघितलं तर ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील मुंबईत आलेले आहेत, मुंबईत दाखल झालेले आहेत, अनेक आंदोलनकर्त्यांना घेऊन ते दाखल झालेले आहेत, तर त्या संदर्भात देखील अमित शाह यांनी विनोद तावडे यांच्याशी चर्चा केलेली आहे। नेमकं कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींवर तोडगा काढता येईल, कशा पद्धतीने राजकीय नीती आखता येईल, अशी सगळी जी चर्चा आहे ती अमित शहानी केलेली पाहायला मिळते। त्यामुळे अमित शहांचा हा महाराष्ट्र दौरा अगदी चर्चेत राहिल्याचं पाहायला मिळते सध्या तरी। मेघना, निश्चित खरं तर भाग्यश्री, दरवर्षी अमित शाह मुंबईत येतात गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। यावेळेसचा त्यांचा मुंबईचा दौरा विशेष असणार आहे, कारण आगामी स्थानिक संस्थेच्या निवडणुका आणि दुसरीकडे मराठा आंदोलन जे मुंबईत सुरू आहे, या दोनही मुद्द्यांना घेऊन जी चर्चा होणार आहे त्याकडे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल भाग्यश्री। नक्कीच मेघना, कारण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका या अत्यंत महत्वाच्या आहेत। त्यात मुंबई महापालिका ही सगळ्यात संपूर्ण राज्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते। त्यामुळे सगळ्या पक्षाचं लक्ष देखील या मुंबई महापालिकेकडे लागलेलं असतं, कारण एका राज्याचं जेवढं बजेट आहे तेवढं एका मुंबई महापालिकेचं बजेट आहे। आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मराठा आरक्षण। मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षण जे आहे ते 10% खरं तर दिलेलं आहे, मात्र त्यांना ओबीसी मधून आरक्षण हवंय आणि आम्ही कुणबी असल्याच्या आमच्या नोंदी आहेत, तर आम्हाला ओबीसी मधून आरक्षण का दिलं जात नाहीये, अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे। आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही आज कुठल्याही परिस्थितीत आझाद मैदान इथून हलणार नाही, अशा पद्धतीची जी गोष्ट आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। काल एका दिवसाचं आंदोलन त्यांचं झालेलं आहे, आज पुन्हा एकदा त्यांना 1 दिवस वाढवून दिलेला आहे। आणि या सगळ्याच्या दरम्यानच अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झालेले आहेत। त्यामुळे हे जे त्यांचं आंदोलन आहे हे अत्यंत महत्वाचं आहे त्या दृष्टीने। त्यामुळे एकंदरीतच इलेक्शन आणि हे आंदोलन हे कशा पद्धतीने याचं एकंदरीत सार साधता येईल या संदर्भात जी चर्चा आहे ती अमित शाह नक्कीच भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांशी करतायत। त्यामध्ये सगळ्यात आघाडीचे नेते आहेत सध्या ज्यांच्याशी ते चर्चा करतात, त्यांचं नाव आहे विनोद तावडे। त्यानंतर आज ते आशिष शेलारांकडे देखील जाणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्याबरोबर देखील ते चर्चा करतील। त्यामुळे या सगळ्या गोष्टी नेमक्या कशा होतील आणि या सगळ्याचा राजकीय दृष्ट्या नेमका काय परिणाम होतो हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मेघना, निश्चित धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। जरांगेंच्या आंदोलन